ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पै माऊली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सच्श्रोते हो, आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज सोमवार आणि आपलं जे चिंतन चालू आहे ते म्हणजे चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया. माणसाचं जे जीवन असं म्हणतो ते जीवन त्याचं प्रारब्ध आणि नियती या दोन्ही गोष्टीच्या द्वारे घडत असतं. ते प्रारब्ध म्हणजे पूर्व आयुष्यातल्या कर्मातून जे पाप किंवा पुण्य निर्माण होतं आणि त्या पाप पुण्यातून वाट्याला येणारी परिस्थिती म्हणजे प्रारब्ध. लक्षात घ्या, माणूस जन्माला येतो तर त्याच्या प्रारब्धाने त्याला शरीर प्राप्त होतं. त्याचं ते प्रारब्ध आहे, शरीर प्राप्त. मग मनुष्य देह प्राप्त झाला हे त्याचं प्रारब्ध आहे. चांगली किंवा वाईट परिस्थिती त्याला प्राप्त होते ते त्याचं प्रारब्ध आहे. कोणत्या प्रकारचे आई वडील त्याला भेटणं आणि कोणत्या प्रकारची संगती मिळणं हे सुद्धा त्याचं प्रारब्ध आहे. विचार करा कसं आहे जीवन. हे प्रारब्ध भोगताना किंवा प्रारब्धाचा भोग घेताना तो जे विचार उच्चार आचार करतो म्हणजे कर्म करतो, त्या कर्मातून पुन्हा पाप पुण्य निर्माण होतं. शुभ कर्मातून पुण्य आणि अशुभ कर्मातून पाप. आणि हे पाप पुण्य नियती रूपाने वाटायला येतं. वर्तमानात केलेला कर्म आणि त्याचा परिणाम लगेच जो मिळतो त्याला आपण नियती म्हणतो. म्हणजे पाप पुण्याचा काही भाग ते खर्च पडत असतो आणि ते नियती रूपाने शुभ किंवा अशुभ नियती रूपाने आपल्या मनुष्याच्या वाट्याला येते. ह्या नियतीतला म्हणजे नियती रूपाने हे जे पाप पुण्य नियती रूपाने प्रकट होतं त्यातील काही पाप पुण्य खर्च होत नाही, ते पाप पुण्य संचितामध्ये जाऊन होतं. आणि हे संचितच म्हणजे पाप पुण्याचा गड्डा आहे. म्हणजे पूर्वजन्मातल्या कर्मातून जे पाप पुण्य आहे ते ह्या संचितामध्ये असतं. आणि आताच्या वर्तमानात केलेल्या कर्माचं सुद्धा पाप पुण्य शुभ कर्म तिथे शुभ कर्मातून पुण्याचा प्रभाव प्रकट होतो, अशुभ कर्मातून पापात्मक प्रभाव प्रकट होतो. पण तिथे पाप पुण्य आहे परत. पण शुभ नियती म्हणजे चांगली परिस्थिती वाटायला येते, अशुभ नियती म्हणजे वाईट परिस्थिती वाटायला येते. कारण काय? कर्म. प्रारब्ध हे येतं माणसाच्या वाट्याला. ह्या जन्मात त्याचा कर्माशी त्याचा काही संबंध नाही. ह्या जन्मात केलेल्या कर्माचा संबंध नियतीशी होतो. म्हणून प्रारब्ध येतं आणि नियती होते. लक्षात ठेवा. म्हणजे शुभ नियती म्हणतो आपण तेव्हा चांगली वाटायला येणारी जी परिस्थिती आहे तिथे मनाला आनंद मिळतो. वाईट परिस्थिती वाटायला आले तर तिथे दुःखदायक परिस्थिती निर्माण होते, ते दुःख मिळतं. म्हणजे सुख दुःख हे माणूस जे कर्म करतो त्याच्यातून त्या कर्माप्रमाणे त्याच्या ठिकाणी पाप पुण्य निर्माण होतं. आणि हे पाप पुण्य शुभ किंवा अशुभ नियती देण्यास प्रवृत्त होता. म्हणजे जी आपल्या वाट्याला येते ती परिस्थिती. म्हणजे जन्माला आला त्या प्रारब्ध
आणि नंतर जसं जसं तो कर्म करायला लागला की नियती, हा प्रारब्ध नियतीचा एक खेळ चालू होतो. मनुष्याला, सर्वसाधारण मनुष्याला हे कळत नाही. चांगलं प्रारब्ध मिळालं, प्राप्त झालं, त्याच्यातून चांगली परिस्थिती मिळाली, त्याच्यातून आणखीन चांगलं कर्म केलं आणि त्या कर्मातून चांगली शुभ नियती घडली, तर ते सुखच सुख आहे. पण चांगलं प्रारब्ध आहे पण अशुभ कर्म केलं तर अशुभ नियती घडते. म्हणून शुभ प्रारब्ध, अशुभ नियती ह्याचे तिथे संघर्ष असतो. वाईट प्रारब्ध आहे आणि वाईट कर्म केलं तर तिथे परत अशुभ प्रारब्ध, अशुभ नियती एकत्र येऊन माणसाचा अधपात करतात. तर अशुभ प्रारब्ध आहे पण सत्कर्म केलं त्याच्यातून शुभ नियती निर्माण होते, तेव्हा तिथे परत तो संघर्ष असतो. आणि नियतीचा प्रभाव जास्त झाला तर माणसाला सुख मिळतं, किंवा अशुभ प्रारब्धाचा प्रभाव असेल तर माणसाला दुःख मिळतं, की शुभ प्रारब्ध पण अशुभ नियती निर्माण झाली तरी माणसाला दुःख मिळतं. म्हणजे हे सगळं सुख दुःख जे आपण म्हणतो ते आपल्या कर्मातून निर्माण होतं. कर्म महत्वाचं आहे. आज काय आपण कर्म करत आहोत हे प्रत्येक माणसाने सावध होऊन ते कर्म केलं पाहिजे. सावध असलं पाहिजे. विचार, उच्चार आणि आचार ही कर्माच्या 3 गोष्टी आहेत, 3 प्रकार आहेत. प्रथम विचार करतो आपण, पण विचाराच्या मागेही भावना असतात. भावनाच्या मागे भाव असतो. भावातून भावना, भावनेतून त्या पद्धतीचे विचार आपल्याकडे प्रकट होतात. म्हणून विचार करणं आणि विचार येणं अशा 2 गोष्टी आपल्याकडे येतात. आता हे विचार करणं, विचार येणं हे 2 गोष्टी कशामुळे येतात? तर त्याच्या वाट्याला आलेली जी परिस्थिती असते मनुष्याच्या वाट्याला, की त्याच्या वाट्याला जी आलेली संगती असते, त्याच्यातून त्याच्या जीवनावर जे संस्कार होतात आणि संस्कारातून ह्या विशिष्ट भावना की हवेपणाचं निर्माण होतं, त्याला वासना म्हणतात. म्हणून परिस्थिती, संगत, संस्कार, वासना अशी शृंखला आहे. आणि त्या वासनेतून किंवा त्या भावनेतून माणसाला कर्म करण्यास प्रवृत्त करतात. म्हणजे विचार तिथे येतो. म्हणजे विचार येतात, त्याच्या मागे ह्या सगळ्या गोष्टी येतात. विचारातून उच्चार, उच्चारातून आचार, असं जीवन घडतं. म्हणून मनुष्य जो विचार करतो तो सत्विचार असला पाहिजे. आणि हा सद्विचार जर असेल तर माणसाच्या पुढच्या गोष्टी, त्याचं आचरण चांगलं होतं. आचरण पुन्हा पुन्हा केल्यामुळे त्याला त्याची सवय लागते. सत्कर्म केलं तर सत्कर्माची सवय लागते, दुष्कर्म केलं तर दुष्कर्माची सवय लागते. सवयीतून त्याचा स्वभाव घडतो. म्हणजे तसं सगळं परत विचार करण्याची पद्धत त्या पद्धतीने होते. सवयीतून स्वभाव, आणि परत स्वभावातून नशीब वाटायला. नशीब म्हणजे नियती. परत लक्षात घ्या. म्हणजे हे सगळं जीवनचक्र कसं चाललंय आपल्या लक्षात येईल, की एका बाजूनी जीवन माणूस जन्माला येतो, तो वाट्याला, त्याच्या वाट्याला जे प्रारब्ध आहे, पाप पुण्यातून शुभ किंवा अशुभ प्रारब्ध जे आलंय ते त्याला भोगावं लागत असतं. पण ह्या जन्मात परत परिस्थिती तर आहे ती प्रारब्धाने आहे, संगत पण प्रारब्धाने आहे, संस्कार ह्या संगतीमुळे होतात तेही प्रारब्ध म्हणावं लागतं, आणि संस्कारातून वासना निर्माण होतात तेही प्रारब्ध होतं. म्हणजे एखाद्याच्या वाट्याला शुभ प्रारब्ध त्याच्या ठिकाणी शुभ संगती येते, शुभ संस्कार होतात. शुभ संस्कारातून त्याच्याकडे सत्कर्म करण्याची भावना निर्माण होते, आणि त्या सत्कर्मातून परत पाप पुण्य निर्माण होतं. पुण्य होतं, सत्कर्मातून पुण्य, पाप नाही.
त्या पुण्यातून शुभ नियती व्हायला लागते आणि शुभ नियतीमुळे परत मनुष्याला सुख मिळतं. म्हणून आपल्याला आपण सारे आनंदाने जीवन जगूया म्हणत असताना एक महत्वाचा मुद्दा इथे लक्षात घ्यायचा आहे. प्रारब्ध येतं मग ते त्या ठिकाणी आपलं काही कर्म नसतं. जन्माला आल्यावर जे जे आलं ते सगळं प्रारब्ध असतं, गेल्या जन्माच्या कर्माचा परिणाम. हा महत्वाचा मुद्दा लक्षात. मग एकाच वेळेला मुलं जन्माला येतात. ह्या क्षणी किती मुलं जन्माला आली? लाखोने मुलं जन्माला आली जगामध्ये. पण प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे. का? कारण त्याने पूर्व आयुष्यात जे जे विचार उच्चार आचरणाच्या अंगाने जे जे कर्म केलेलं आहे ते कर्म पाप पुण्याची निर्मिती करते आणि त्या पाप पुण्यातून मनुष्याच्या वाटेला शुभ किंवा अशुभ प्रारब्ध येत असतं. म्हणून शुभ अशुभ प्रारब्धाला चॅलेंज करता येत नाही. लक्षात ते स्वीकारावं लागतं. आपण जितका त्याला विरोध करायला लागू तितका आपल्याकडनं दुष्कर्म होऊन दुष्कर्मातून परत अशुभ नियती निर्माण होते आणि तिथं दुःख निर्माण होतं. म्हणून जी आहे ती परिस्थिती स्वीकारणं ही पहिली गोष्ट लक्षात. प्रत्येक वेळेला परिस्थितीचा आपल्याला स्वीकार करावा लागतो. तो करण्यातच हित आहे. कारण त्या परिस्थितीला पुन्हा सुरेख आकार कसा द्यायचा हे जर आपल्या लक्षात आलं तर परिस्थिती सुरेख होण्यासाठी सत्कर्म होणार आणि सत्कर्मातून पाप अपुण्य निर्माण, पुण्यातून पुन्हा शुभ नियती व्हायला लागते आणि तिथे परत सुख मिळतं. म्हणून येणारी परिस्थिती अशुभ असेल किंवा शुभ असेल म्हणजे अशुभ प्रारब्ध आणि शुभ प्रारब्ध आहे आपल्या वाट्याला हे मनुष्याने जर समजून घेतलं तर त्याच्यातून ह्या शास्त्राच्या अंगाने जर त्याला लक्षात घ्यायचं असेल तर त्याला शुभ कर्म केल्याशिवाय पर्याय नाही. जरी शुभ परिस्थिती आहे, शुभ संस्कार आहेत, शुभ वासना आहेत तरी त्याला शुभ कर्मच केलं पाहिजे. आणि अशुभ परिस्थिती आहे, अशुभ परिस्थिती आहे म्हणजे अशुभ प्रारब्ध, अशुभ परिस्थिती आहे, अशुभ संगती आहे, तिथेही मनुष्याला सावध होऊन शुभ कर्मच केलं पाहिजे. म्हणून शुभ कर्माला महत्व आहे लक्षात ठेवा. आणि शुभ कर्म करण्याचं सामर्थ्य प्रत्येक मनुष्याकडे आहे. जर हे शास्त्र व्यवस्थित समजलं तर आपल्याकडनं शुभ कर्मच झालं पाहिजे हे सतत मनुष्याने लक्षात ठेवलं पाहिजे. त्याला शुभ कर्म म्हणून ज्यावेळेला आपण म्हणतो हे शुभ कर्म काय? सर्वांना आनंद देणं हा शुभ कर्म. आपल्या बोलण्याने, आपल्या देहबोलीने, आपल्या विचारांनी असं विचार की असे बोलणं हवं की असं आचरण हवं की आजूबाजूच्या लोकांना त्याचा आनंद घेता आला पाहिजे किंवा त्यांच्या आनंदात तो द्विगुणित आनंद झाला पाहिजे. एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. आनंद इतरांचा द्विगुणित करणं हे शुभ कर्म आहे. योग्य आणि अयोग्य ह्या गोष्टी जर आपल्याला व्यवस्थित कळल्या तर योग्य गोष्ट आपल्याकडनं योग्य गोष्टीप्रमाणे की योग्य विचारांप्रमाणे आपल्याला कर्म करणं हे आपल्या हातात आहे. आपल्या हातात आहे हे सगळं. म्हणजे आनंदाने जीवन जगणं हे प्रत्येक मनुष्याच्या हातात आहे. तो त्याने जर ठरवलं आपल्याला आनंद झावा असेल तर त्याला एवढंच करायला लागेल की आपल्याकडून होणारा विचार, आपल्याकडनं होणारा उच्चार आणि आपल्याकडनं होणारं आचरण इथे त्याने सावधपणे ते शुभच असलं पाहिजे हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे शुभ विचार काय? इतरांना आनंद देण्याच्या दृष्टीने आपल्याकडनं शुभ विचार कि शुभ उच्चार कि शुभ आचार या तिन्ही गोष्टी व्हायला हव्यात. तिथे माणसाने सावध राहिलं पाहिजे.
नम्रतेने वागणं हे सत्कर्म आहे. आपलेपणाने वागणं हे सत्कर्म आहे. कोणाही दुजेपणा नसणं हे सत्कर्म आहे. लक्षात घ्या. सत्कर्म काय? सगळीकडे सतत सत्कर्म आहे, पण आपल्याला लक्षात येत नाही. नकारात्मक गोष्ट सांगितली की सकारात्मक गोष्ट कळते असं पूर्वी म्हणायचे. म्हणजे काय? माणसाने कधी खोटं बोलू नये. म्हणजे काय? त्याने खरं बोललं पाहिजे. असं माणसाने नेहमी खरं बोललं पाहिजे असं सांगितलं, काही हरकत नाही. पण आपण काय करतोय? आपल्याला ठिकाणी आपल्याला खोटं बोलायचं माहिती आहे, बरोबर, म्हणून ते सांगितलं तर माणसाने कधी खोटं बोलू नये. नकारात्मक गोष्टीचा वरती ज्याला हा प्रभाव दिसतो आणि त्यामुळे खोटं बोलू नये ह्याचा अर्थ माणूस सतत खोटं बोलतो असं त्याचं होतं ना. नकारात्मक गोष्ट ती अशी आपल्यावरच घट्ट होते. पण माणसाने नेहमी योग्य ते बोलावं. ते सत्य असेल किंवा खरं असेल किंवा खोटं असेल. लक्षात ठेवा. आता खरं आणि खोटं का? योग्य ते आणि काय? साधी गोष्ट आहे. एखादा मनुष्य अतिशय आजारी आहे, डॉक्टर त्याची ट्रीटमेंट चांगली करतोय, त्याला हसून खेळून औषधं देतोय आणि तो बरा होणार, नक्की बरा होणार. पण डॉक्टरला माहिती आहे याचं आयुष्य अगदी थोडं राहिलंय, मग तो खोटं बोलतो. खोटं का बोलतो? की जेवढे दिवस तो जगणार आहे त्याने आनंदाने जगावं, मृत्यूच्या भीतीने राहू नये. म्हणजे त्याच्या मागे तरी योग्य तो बोलला असं त्याचा अर्थ. पण एखादा माणूस हरिश्चंद्राचा अवतार डॉक्टर असेल तर म्हणतो, अरे तुझे आता 2च दिवस झाले, काय खायचं त्याचं खाऊन घ्या. हा काय खाणार? मृत्यू म्हटलं की याचं भूकच जाईल, सगळी झोपाई जर मुक आहे. आता तर घडलेली गोष्ट समजा लक्षात. आमची मावशी, माझा एक मित्र जे मध्ये डॉक्टर शिकत होता, म्हणजे जरा उत्साह आणि चांगला वरच्या म्हणजे शेवटच्या वर्षाला तो होता आणि त्याला सगळं नॉलेज चांगलं असं आमचं म्हणणं होतं. कारण करतोय तो जे हॉस्पिटलमध्ये कामाला, म्हणजे तिथेच आहे, इंटर्नशिप करत होता तो नंतर. तर मी म्हटलं मावशीला, म्हटलं तिला मधुमेह होता, तर चल आपला मित्र डॉक्टर, मग आपल्याला हुशारी वाटते ना, डॉक्टर आहे आपला मित्र, चल घेऊन जातो तुला. घेऊन गेलो. त्यांनी सगळे ब्लड टेस्ट चांगलं विचारलं, खरं केलं, चांगलं बघितलं आणि सगळा रिपोर्ट बघितला. आणि रिपोर्ट बघितला तो मावशीला म्हणतो, मावशी तुम्ही आतापर्यंत जगत जिवंत कशा राहिल्या? म्हणजे ह्याला म्हणा इतका रिपोर्ट वाईट होता, त्याच्या हिशोबाने वाईट होता रिपोर्ट. पण असा प्रश्न विचारली काय गरज होती का? पण हा हरिश्चंद्राचा अवतार झाला, जसा का मी सत्यच सांगितलं पाहिजे. माझी मावशी म्हणाल, हा डॉक्टर की कसा आहे रे तुझा मित्र? परत ती कधी त्याच्याकडे गेली नाही आणि ती काय लगेच मेली नाही. म्हणजे लक्षात घ्या, काही वेळेला आपण मोठ्या खरं बोलायच्या नादामध्ये योग्य ते बोलावं. ते खरं आहे की खोटं नाही, समोरच्या माणसाला आनंद दिला पाहिजे. खरं कधी बोलायचं आणि खोटं कधी बोलायचं हे ज्याला कळलं तो सर्वांना आनंद देतो. म्हणजे साधी गोष्ट. म्हणजे या डॉक्टरच्या बाबतीत काही डॉक्टर्स म्हणतात नाही नाही सगळं सांगायलाच पाहिजे. सांगायचं कोणाला? ज्याला सांगायचं तुझी आता सगळी व्यवस्था तू करून घे, आता जाणार बोलावा व्यवस्था काय करायची तर करून घे, आता जास्त दिवस नाही पण तो आनंदाने राहू शकतो आणखी काही दिवस. पण त्याचं मन तेवढं खंबीर पाहिजे की बा मृत्यू होणार, तरी आनंदाने त्याचं स्वीकारता आला पाहिजे. पण तसं होत नाही. काही माणसं मृत्यू येणार ह्या हिशोबाने इतके खचून जातात की त्यांना नंतर काहीच करता येत नाही. काही माणसं मृत्यूच्या भीतीने आता तरी आपण चांगलं कर्म करावं ह्या विचारातून कर्म करतात. कळलं की नाही? मृत्यूची भीती अशी आहे, काही माणसं जाऊ दे मरू, आता काय आपलं आयुष्य संपलं, आता आपल्याला काहीच करा, गपचूप बसतो, जाऊ दे, त्याला भूकही लागत नाही, झोपही लागत नाही, कारण तो झोपला की त्याला मेलो की मग उठतो. कळलं ना? ही मृत्यूची भीती अशी आहे. तर एकदा एकनाथ महाराजांच्या काळातली गोष्ट आहे. एक तो माणूस होता ना, इतका खट होता ना, सगळ्यांना दुःख द्यायचा, कोणाला काही बडबडायचा, कोणाची मस्ती करायची, कोणाची टिंगल करायची, त्याला आनंद होता.
तसा चांगला खाऊन पिऊन सुखी होता, म्हणजे असं काही गरीब होता वगैरे असं काही नव्हतं. पण लोकांना चिडवण्यात किंवा लोकांना त्रास देण्यात त्याला मजा वाटत होती. तो एकदा एकनाथ महाराजांना चिडवायला गेला. आता काय माणसं कशी हुशार म्हणतो ना आपण, जास्त हुशारी असते. काहीतरी बोलायच्या अगोदर एकनाथ महाराज म्हटले, अरे ते जाऊन देत, पण तुला एक सांगतो बघ. पण काय? त्या दिवशी तो काहीतरी बुधवार काहीतरी होता. तर तुला मंगळवारी तुला मृत्यू योग आहे, मरणार आहेस. त्याला शॉक लागला मृत्यू. आणि दुसरं त्याला माहिती होतं एकनाथ महाराज म्हणतात म्हणजे खरं होतं, खरं होणार. तेवढे त्याला एक माहिती होतं, म्हणजे कल्पना होती. पण तो मस्तीच्या ह्याच्यात गेला आणि ह्याला वाटलं आता आठवड्यात राहिला. कळलं की नाही? म्हणजे सोमवारी जर गेला आणि मंगळवारी मरणार म्हटल्यानंतर परत दुसरा मंगळवारी पण तेवढे 7 दिवस आहेत. बरीच जण शांत बसला, आता काय करू, मरणार म्हटल्याबरोबर. एकनाथ महाराजांनी सांगितलं, असं पण नाही कोणी सांगितलं. जाऊन दे, आता 7 दिवस आपण लोकांना खूप त्रास दिलेला आहे, सगळ्यांशी चांगला वागायचा प्रयत्न करायचा. की जाता तर लोकांनी माझ्या मागे बोलता का म्हणे, काय माणूस होता म्हणून. कळलं की नाही? म्हणजे मेल्यानंतर पण आपली कीर्ती उरावी असं माणसांना वाटतं. थोडी ते नाव लोकांनी घेतलं पाहिजे असं वाटतं ना. आणि तो चांगला वागायला लागला, सगळ्यांना हे करून अगदी देवाचं स्मरण करायला लागला, सगळ्यांची चांगला वागायला लागला, चांगलं बोलायला लागला. बघता बघता परत मंगळवार आला आणि मंगळवारचे डोळे उघडले, हा का मरण पावला नाही. खूप राग आला. अरे एकनाथ महाराजांचा माणूस पण खोटं सांगतो. गेला एकनाथ महाराजांकडे, अरे तुम्ही मला म्हणाला तर मंगळवारी मरणार, आज मंगळवार आहे, मी जिवंत आहे, असं कसं खोटं बोलतात? एकनाथ महाराज शांतपणे म्हणाले, ह्याच मंगळवारी मरणार कुठे म्हटलं तुला? पण तुझा मृत्यू मंगळवारी आहे, कळलं की नाही? पण तो कधी कोणत्या मंगळवारी ते नाही सांगितलं मी तुला. तू आपली कल्पना केली 7 दिवसाची. पण त्याच्यामुळे तुझं काय झालं बघ, लोक तुझ्या कसे वागतात, कसा आनंद दिला सगळ्यांना. हे सत्कर्म करशील तर रोजच्या दिवशी, मग तू मंगळवारी येऊ दे, कधी वेळ मृत्यू होतो, आनंदाने जायला तयार असशील. लक्षात घ्या, गंमत अशी असते की ही जे प्रारब्ध आणि नियतीच्या ज्या गोष्टी आपण सांगतो तिथे कर्म महत्वाचं आणि कर्मातून निर्माण होणारं पाप पुण्य महत्वाचं. जितकं शुभ कर्म आपल्याकडनं होतं तितकी पुण्याई वाढत जाते, आणि जितकं अशुभ कर्म आपल्याकडनं होतं तितकं पाप निर्माण होतं. पाप आणि पुण्य दोन्ही निर्माण होतात. दोघांची टाकसाळ म्हणजे आपण करीत असलेलं कर्म. म्हणून आपल्याकडनं पुण्याई भरपूर झाली पाहिजे. लक्षात घ्या, पाप आणि पुण्य हे अत्यंत सूक्ष्म अशा गोष्टी आहेत, हे शक्ती आहेत. पाप पुण्य म्हणजे आपलं पूर्वीसारखं पाप पुण्य म्हणत नाहीये, हे शास्त्र सांगतं पाप पुण्याचं. ज्याला आपण पाप पुण्य हा शब्द वापरला, पण त्याच्यातून काय आहे, कर्माचा सूक्ष्म ठसा आपल्या अंतर्मनात जाऊन बसतो. जे जे आपण कर्म करतो त्याचा एक सूक्ष्म ठसा अंतर्मनामध्ये स्टोर होतो. म्हणजे अंतर्मनामध्ये म्हणजे आपल्या तिकडे संचित आहे, त्याच्या संचितामध्ये तो तिथे राहतो आणि अनुकूल काळाची वाट बघत असतो परत प्रगट होण्यासाठी. जर पापात्मक ठसा असेल तर अशुभ परिस्थिती देण्यासाठी वाट पाहतो, जर पुण्यात्मक ठसा असेल तर शुभ परिस्थिती देण्यासाठी वाट पाहत असतो. कळलं ना? म्हणजे ह्या आहेत शक्ती. म्हणजे सूक्ष्म ठसा म्हणजे काय, त्याची एनर्जी प्रगट होते. ती एनर्जी चांगल्या गोष्टीला, जर पापात्मक असेल तर चांगल्या वाईट गोष्टीला आकर्षित करते, आणि जर पुण्यात्मक असेल तर चांगल्या गोष्टींना आकर्षित करते. आणि त्याच्यातून नियती घडत असते. नियती होते म्हणजे काय, सत्कर्मातून शुभ नियती घडते होते, आणि शुभ नियती माणसाला सुख देते आणि अशुभ नियती माणसाला दुःख देते. म्हणून चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया असं जे आपण म्हणतो, त्याला खरं म्हणजे चला आपण सारे सत्कर्म करूया हा त्याचा अर्थ असतो. कळलं ना? सत्कर्म काय म्हणजे कोणालाही तोडून बोलू नये, योग्य ते बोलावं, कोणाचं मन दुखावू नये. लक्षात घ्या, आनंद देण्याचा प्रयत्न करा. लक्षात घ्या मी काय म्हणतोय.
आपल्यामुळे, आपल्या वागण्यामुळे सर्वांना एक आधार मिळत असेल, आपल्या वागण्याने सगळ्यांना जर आनंद मिळत असेल, आपल्या वागण्याने जीवनाचा एक अर्थ एखाद्याला मिळत असेल, तर ते शुभकर्म. हे जे शुभकर्म म्हणतो तो आपण पारंपरिक पद्धतीने शुभ आणि अशुभ म्हणतो, तो भाग येत नाही. आपल्यामुळे लोकांना जर आनंद मिळत असेल, ज्ञान मिळत असेल, जीवनाचा अर्थ कळत असेल आणि त्याला योग्य ती दिशा जगण्याची मिळत असेल, तर ते सगळे शुभकर्म आहे. म्हणजे हे करत असताना जसं एकनाथ महाराज मंगळावी म्हणणार, खरं बोललं की खोटं बोलले, एकनाथ महाराजांकडनं ते खरं बोलले, त्या माणसाच्या दृष्टीने ते खोटं बोलले. म्हणजे खरं खोटं हे प्रत्येक जण कशा त्याच्या भावनेतून पाहतो त्याच्यावर सगळं असतं, हे लक्षात ठेवा. मग आपण खरं बोलावं किंवा खोटं बोलू नये हे सांगत नाही, योग्य ते बोला. परिस्थितीचा योग्य तो स्वीकार करावा. योग्य, योग्य लक्ष शब्द ठेवा. परिस्थिती वाटायला जी येते ती चांगली असेल किंवा वाईट असेल, त्याचा आधी स्वीकार करावा. त्या परिस्थितीमध्ये सतत सत्कर्म कसं होईल इथे लक्ष ठेवावं आणि त्या सत्कर्मामुळे परत शुभ नियती मिळेल, त्याच्यातून सुख मिळेल. लक्षात ठेवा. म्हणजे परिस्थिती आली म्हणजे खचून जाण्याची काहीच गरज नाही. येऊ शकते परिस्थिती, म्हणजे त्या पूर्व आयुष्यातल्या कर्माचा आपल्याला आता काही स्मरण नाही, काही नाही, पण प्रारब्ध मात्र त्या पाप पुण्यातून निर्माण होणारच असतं. पापातून अशुभ प्रारब्ध, पुण्यातून शुभ प्रारब्ध. लक्षात घ्या. म्हणून परिस्थितीचा मोठा बाऊ करायची गरज नाही, जी येईल ते स्वीकारा. आपण जे सुख दुःख जे म्हणतो ना, ते त्या परिस्थितीकडे माणसं कसे पाहतात. एखादी छोटीशी सूक्ष्म गोष्ट पाहायला जसं आपण बहिर्गोल भिंगातून पाहतो ती मोठी दिसते. एखादी छोटी मुंगी आहे आणि तुम्ही बहिर्गोल भिंगातून दाखवा तुमच्या लहान मुलाला, तो घाबरून जाईल, कारण एवढी मोठी मुंगी कशी आहे. कळलं ना. तसं परिस्थितीला आपण जेव्हा नकारात्मक दृष्टीने फोकस करतो तर ती प्रचंड मोठी वाटते आणि अति त्या माणूस खचून जातो. जे आहे ती परिस्थिती स्वीकारायची असते आणि त्या परिस्थितीला सुरेख आकार द्यायचा, म्हणजे सत्कर्म करायचं, सत्कर्मावर जोर द्यायचा. आपल्याकडनं लोक सुखी होण्यासाठी जे आपलं आचरण, आपले विचार, आपले उच्चार जितके अधिक प्रगट होतील तस तसं पुण्याईचा प्रभाव वाढत जाईल, पुण्य अधिक वाढत जाईल. म्हणून मोठ्यांचा अपमान करू नये, लहानांचा सन्मान करावा. म्हणजे मोठ्यांचा पण सन्मान करायचा आणि लहानांचा पण सन्मान करायचा. लक्षात. म्हणजे समोर जे व्यक्ती येईल जी परिस्थिती तिचा सन्मान करा. सन्मान करायला लागला की पॉझिटिव्हली पाहण्याची दृष्टी येते. आदर व्यक्त जेव्हा आपण करतो ते आपली दृष्टी सकारात्मक होते. एखाद्या माणसाची कृती त्याला आपल्याला आवडो की न आवडो, आपल्या मनात त्याच्याबद्दलचा आदर मात्र काढून ठेवायचा नाही बाजूला. तो करतो आदर का, की जी मोठी व्यक्ती आहे ती जे काही ज्ञानातून करत असेल ती त्याच्या दृष्टीने ती काय योग्य काय योग्य ते त्याच्याच ठिकाणी आपल्याला योग्य आहे का आपण पाहायचं आणि त्या ठिकाणी आपण किती वाहत जायचं, किती वाहत जाऊ नये हे लक्षात ठेवता आलं. म्हणून एखादी चुकीची गोष्ट सुद्धा कधी कधी ती योग्य असते, नेहमी लक्षात ठेवा. आणि कधी कधी योग्य वाटणारी गोष्ट सुद्धा चुकीची होऊ शकते. बऱ्याच वेळा असं होतं. म्हणून आपल्या जीवनात असे अनेक अनुभव येतात. आणि म्हणून योग्य गोष्ट झाल्यानंतर त्यातून आपल्या मनाला जर समाधान वाटत असेल तर ती योग्य असते. म्हणजे समजा एखादा माणूस अतिशय कर्जात बुडालाय, अतिशय निराश आहे, दुःखी आहे, किंबहुना तो अगदी जीवनाचा अंत करेल इतकी परिस्थिती वाईट आलेली आहे. अशा माणसाला एखाद्याने खूप मोठी मदत केली, म्हणजे स्वतःकडे पैसे नव्हते पण बाहेरून कर्ज घेऊन पैसे दिले, व्यवहारिक दृष्टिकोनातून तो मूर्ख माणूस आहे. कळलं की नाही? अयोग्य आहे व्यवहारिक दृष्टी. कर्ज घेऊन काय मदत द्यायची गरज आहे? बरोबर आहे. पण त्याचा जीव वाचला की त्याला तिथे जीवन जगण्याची एक उत्साह निर्माण केला, ह्या दृष्टीने
त्याचं वागणं योग्य आहे. दोन्ही बाजूने योग्य येतो म्हणतो आपण. पण एखाद्याचं जीवन जर आपण अधिक आनंदाने जगायला देण्यासाठी एक मदत केली आपल्याकडनं, पैसा असा भाग नाही, सर्व अंगाने, तर तिथे आपल्याकडनं पुण्य अधिक निर्माण होते. मग अधिकाधिक पुण्य निर्माण करणं हा आपला उद्देश असला पाहिजे. मग अधिकाधिक पुण्यासाठी अधिकाधिक सत्कर्म व्हायला पाहिजे. म्हणून सर्वांचा सन्मान, सर्वांचा आदर व्यक्त करा. समोरच्या व्यक्तीचं काहीतरी वागणं जर बरोबर नसेल तर तिथे आपल्याला युक्तीने त्याच्याशी चांगला संबंध ठेवता आला. युक्ती, त्याला न दुखवता आपण त्याच्याशी चांगले संबंध जेवढे ठेवता येईल तेवढे ठेवावेत. सत्कर्म नेमके हे ते सत्कर्म आहे. प्रत्येक आपल्याला शक्य आहे त्या सर्व प्रकारची मदत करण्यासाठी आपण नेहमी तत्पर असलं पाहिजे. प्रत्येक वेळा मदत केली पाहिजे का प्रत्येकाला मदत करू नये असा काही भाग नाहीये. तिथे त्या वेळेला योग्य ती गोष्ट करावी, योग्य ते करावं, त्याला म्हणतात सत्कर्म. योग्य गोष्ट करणं, योग्य विचार करणं, योग्य बोलणं, योग्य आचरण करणं, की ज्याच्यातून आजूबाजूच्या लोकांना एक जीवन जगण्याचा आधार निर्माण होईल, एक आनंदाने जीवन जगता येईल. ते जर त्याचं लक्ष असेल तर त्याचे सगळं जीवन हे सत्कर्मच होतं. एखादं आपलं मूल चुकतंय आणि त्यामुळे आई प्रेमाने ओरडते, कारण त्याच्या हितासाठी ओरडते प्रेमाने, पण ओरडण्यात तिचे उच्चार मात्र अनिष्ट असतात. म्हणजे उन्हात मूल खेळतंय, आईला ते बघवत नाही, म्हणजे सहन होत नाही, आणि त्याच्या हितासाठी ती काय म्हणते, मेल्या उन्हात असा खेळत बसशील तर मरशील. काय किती निगेटिव्ह गोष्ट आहे. पण त्याच्या मागचा हेतू काय, अरे बाबा तू उन्हात खेळू नकोस, घरी येऊन बस, तुलाही आनंद आणि तिला आनंद, कारण तिला त्याचं वाईट व्हावं असं कधी वाटतच नाही मुलाचं. कळलं ना. पण बोलायची भाषा बदलली पाहिजे हे लक्षात ठेवा. जितकं आपण निगेटिव्हली आणि जोराने बोलतो की आपल्याला वाटतं की त्याचा परिणाम व्हायला पाहिजे, मग ते मूल घाबरतं, आई रागावली हे कळताना मग तो येतो. पण बाळा नको रे उन्हात खेळू, नको रे उन्हात, बाळ काय खेळतच बसतो. सगळीच बाळा काय ऐकणारी नसतात, मग त्याला ओरडायला जावं ना. मग ओरडणं म्हटलं ते ओरडण्यामध्ये रडणं असतं, रडणं, मग तेही नकारात्मक आहे लक्षात ठेवा. समजावून सांगून आपण सर्व अंगाने मार्गदर्शन करणं हे आपल्याच हातात आहे. पण त्यांनी तसं वागलंच पाहिजे हा आग्रह असता कामा नये. आग्रह हा सर्वात मोठा दुष्टग्रह म्हणजेच पापात्मक कर्म आहे. कोणारी सत्ता गाजवायची नाही, सत्ता गाजवणं हे पापात्मक कर्म आहे लक्षात ठेवा. प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, विचार स्वातंत्र्य आहे, आणि त्या विचार स्वातंत्र्य व्यक्ती स्वातंत्र्य त्याला त्याचे वागण्याला पूर्णतः स्वातंत्र्य दिलं पाहिजे. तिथे अडथळा घालता कामा नये. म्हणून समाजामध्ये ज्या वेळेला माणसं एकमेकाचा विचार करून एकमेकाला आनंद देण्याचा प्रयत्न करतो तो समाज अतिशय आनंद समाज होतो. आताच कालच्या पेपरमध्ये सगळ्यात आनंदी राष्ट्र कोणतं असा विचारलाय प्रश्न. ते संशोधन चालू, भारताचा 26वा नंबर लावला त्याने. गंमत अशी आहे त्याच्यावरती पाकिस्तान अधिक आनंदी आहे भारतापेक्षा म्हणतात. म्हणजे यांचं कधी गणित चुकलं कळलं ना. म्हणजे भारताला 26वा नंबर दिला काही हरकत नाही, पण जिथे आज एवढं दुःख आहे, एवढा त्रास आहे, मारामाऱ्या आहेत, सगळं पाकिस्तानच्या बाबतीत म्हणतो लोकांना त्रास आहे. पण जो हा ऑब्झर्वर कोण जो आता अभ्यास करतो तो त्याने पाकिस्तानचा नंबर वरचाच 19वा की 20वा काय नंबर आहे कळला ना. बांगलादेश पण सुखी आहे भारतापेक्षा, मग भारतातल्या लोकांपेक्षा, असं काहीतरी तिथे अर्थ निघतो. आणि हे जर वस्तुस्थिती धरून नाही त्याने कोणत्या व्ह्यूज मधून पाहिलं ते त्याच्याकडे. पण फिनलँड हा देश सगळ्यात आनंदी देश म्हटलं जातं. फिनलँडचे लोक सगळ्यात आनंदी आहेत. आता ह्या आनंदाचं नेमकं व्याख्या त्यांनी काय केली आहे ती देवजाण, त्यांच्या दृष्टीने सगळ्या बाजूने काय पाहिलेली असेल आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी ते सांगितलंय. आणि म्हणून हे ते
माणसं आनंदाने कधी राहतील? जिथे सतत सत्कर्म होत असेल तिथे माणसाला आनंदाने जीवन जगता येतं, हा महत्वाचा लक्षात आहे. जिथे दुष्कर्म होतं, जाती धर्माच्या नावाखाली जे इतरांना त्रास देत असतात, ते अतिशय पापात्मक गोष्टी ही त्यांना कळत नाही. दहशतवादी पापात्मक आहे, त्याच्यात काहीच पुण्य नाही. पण दहशतवादासाठी लोकांना वाटतं दहशतवाद केला की ते आपल्या धर्माचं मोठं काहीतरी कार्य करतायत आणि त्याच्यातून त्यांना पुण्य मिळणार, अशी कल्पना आहे. मग पाप आणि पुण्य ही कल्पनेतून प्राप्त होत नाही, तर ती सत्कर्म आणि दुष्कर्मातून पाप पुण्य निर्माण होतं, हे लक्षात आहे. कोणीतरी सांगितलं हे असं झालं की ते पुण्यवान, असं झालं पाप. ह्या सगळ्या भावना माणसाच्या मनामध्ये येतात. त्यासाठी त्याला ज्ञानाची आवश्यकता असते. जीवनाकडे अतिशय सावधपणे पाहता आलं पाहिजे. आपलं कर्म अतिशय सावधपणे करता आलं पाहिजे. आणि हे जे आपण कर्म करायला लागतो त्यावेळेला आपल्या वाट्याला चांगली परिस्थिती यायला लागते आणि चांगल्या परिस्थितीतून आपल्याला आनंद अनुभवता येतो. म्हणून आपण सारे आनंदाने जीवन जगूया, म्हणजे आपण सारे सत्कर्म करूया, शुभ कर्म करूया, शुभ विचार करूया, शुभ उच्चार करूया, शुभ आचरण करूया, हे प्रत्येकाला कळलं पाहिजे. सगळ्यांना आनंद हवा आहे, पण आनंद हा आपल्या कर्मातून मिळतो हे माणसाला चांगलं कळलं पाहिजे. इतर लोक जर आपल्याबद्दल वेडवाकडं बोलत असतील किंवा त्रास देत असेल तर त्याच्याने आपल्याला काही घाबरण्याचं काही कारण नाही. जर आपलं शुभ कर्म असेल, सत्कर्म असेल, तर आपण खंबीरपणे आपल्या जीवनाचा प्रवास चालू ठेवायचा असतो. लोक काय म्हणतील ही जी भीती माणसाकडे आहे त्याची काही गरज नाही. लोकांना काय म्हणायचं म्हणतील, किती दिवस म्हणतील, 4 दिवस म्हणतील, 10 दिवस म्हणतील, नंतर सगळे विसरतील. आणि ह्याचा फायदा बरेच लोक घेत असतात. लोक विसरतात. म्हणून निवडणुकीच्या वेळेला आश्वासनं दिलेली आहेत ती काही काळानंतर लोक विसरतात. आणि असं सांगितलं तसं सांगितलं तर म्हणून आश्वासनं दिली जातात, थोडंसं पाळली जातात, पण ते आश्वासन पाळता पाळता आणखीन दुसऱ्या सगळ्या गोष्टीवर वाईट परिणाम होतो, या बऱ्याच लोकांना कळत नाही. म्हणून परिस्थिती जी आहे तिथे सत्कर्म आपल्याकडनं झालंच पाहिजे हा निश्चय जे आपल्याकडे व्हायला लागतो, त्यावेळेला हे सगळं जीवनाचं गणित आपल्याला समजून घ्या. इथे प्रत्येक कर्म ही आपली क्रिया असते आणि आपल्या वाट्याला त्या कर्मातून येणारा जो परिणाम आहे ती आपल्याला मिळणारी प्रतिक्रिया असते. निसर्ग नियमानुसार सगळं क्रिया प्रतिक्रिया हे सगळं शास्त्र आहे आणि त्यामध्ये सत्कर्माशी का दुष्कर्माशी संबंधित आहे. म्हणून खूप दुष्कर्म करणारी माणसं सुद्धा सुखी आहेत असं वाटतं बऱ्याच लोकांना. त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, पण भरपूर पैसा म्हणजे सुखी आहे असं काही खरं नसतं. पण वाटतं लोकांना भरपूर पैसा खरं म्हणजे इथे भरपूर पैसापेक्षा ज्याच्याकडे सत्कर्म आहे त्याच्याकडे समाधान असतं आणि समाधानाने तो स्वतःच्या ठिकाणी संतुष्ट असल्यामुळे तो आनंदात असतो. पण दुष्कर्म करणाऱ्या माणसाच्या ठिकाणी मनात काहीतरी खात असतं की आपण वाईट करतोय, त्याला कळत असतं. त्या वाईट करण्यातून त्याच्याकडे असमाधान असतं आणि हे असमाधान त्याच्या मनाला पोखरत. आणि म्हणून आपलं प्रत्येक कर्म हे योग्यच असलं पाहिजे, इतरांच्या हिताचं असलं पाहिजे, इतरांना आनंद देणारं असलं पाहिजे, हे सतत लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. म्हणजे जीवन हे आपण असं जगत आहोत आणि ह्या जीवनाचा आपल्याला आनंद घेता आला पाहिजे. म्हणून सुख आणि दुःख असं जेव्हा आपण म्हणतो तर आपल्या भावनेतून अमुक एक गोष्ट झाली की मी सुखी होईन आणि अमुक एक गोष्ट झाली नाही तर मी दुःखी होईन, ही एक धारणा सुद्धा माणसाला नको तिथे सुख दुःख देत असते. म्हणजे एखादा दरोडेखोर आहे, त्याने दरोडा घातला आणि त्याला करोडो रुपये मिळाले. लक्षात घ्या,
करोड रुपये लुबाडले, मिळाले म्हणजे लुबाडले. त्याची भावना काय, तू सुखी झाला, करोडो रुपये मिळाले, अरे तू पण दुःख दिलंस, ज्यांचं घर लुटलंस त्यांना दुःख दिलं हे माहित नाही त्याला. आणि मग काय होतं, मग त्याच्या वाट्याला ते अशुभ प्रारब्ध रूपाने ज्या ती परिस्थिती आहे त्या वाट्याला आपलं नशिबाने धगात घेतला. तर इथे काही नाही, आपलं कर्मच आपल्याला या सुख आणि दुःख द्यायला कारणीभूत असतं. म्हणून कर्म करताना माणसाने सावध राहिलं पाहिजे. आणि ते प्रत्येक कर्म हे शुभ कर्मच असलं पाहिजे, सत्कर्मच असलं पाहिजे. ह्यासाठी खरं म्हणजे जीवनाचं हे ज्ञान व्यवस्थित समजलं पाहिजे. इथे परमार्थाची सुरुवात असते. हे करण्यासाठी नेमकं जे करायचं त्यालाच परमार्थ म्हणतात. म्हणून शुभ कर्म करत राहा आणि सुखी व्हा, हा एकच मंत्र आपल्याकडे असला पाहिजे. होणार ते चांगलंच होणार, ह्या सद्भावनेतून प्रत्येक कर्म करता आलं पाहिजे. जी येईल परिस्थिती तिला सामोरं जाता आलं पाहिजे. तर पळायचं नाही, सामोरं जायचं आणि त्याच्यातून अधिक चांगल्या गोष्टी साधण्याचा प्रयत्न करायचा. आणि ह्या सुखी होण्याचा मंत्र आहे. आणि हा मंत्र सर्वांनी पाळावा आणि जीवनात सुखी व्हावे हीच सद्गुरूंनी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.